आज आलो होतो ना रे भाऊ आपण जळगावला सीईटीचा पेपर देण्यासाठी, ते पण केसीईच्या कॉलेजमध्ये. तर जय श्रीराम मित्रांनो, आपला सकाळीच 11 तारखेला पेपर होता, म्हणून आपण 10 तारखेला जळगावला जाण्यासाठी निघालो. आपल्या घरी बॅग बी घेऊन घेतली व देवाचं दर्शन बी घेतलं आणि आलो आपण डायरेक्ट बस स्टँड कडे. आणि ऊन बहुत जादा था तो आपण डायरेक्ट रुमाल लावून घेतला. आपल्याला सोडायला एक दोन नाही, डायरेक्ट 4-5 जण आलते वो, जसं की मी मोठं युद्ध लढायला चाललो होता. आणि आमचा असा घोर झाला, आमचा सगळ्यांचा एका दिवशी पेपर नाही आहे, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा पेपर आहे, म्हणून आपल्याला बसने जाणं पडते. नाही तर आम्ही मित्र डायरेक्ट गाडी करून गेलो. नंतर बस येऊन गेली रे भाऊ आपली, आणि आपण आलो डायरेक्ट मुक्तानगर मध्ये. म्हटलं आता एक काम करू, दुसरी एखादी फास्ट बस पाहू, पण नंतर समजलं हे शेवटची बस आहे भुसावळ. नंतर कोणतीच गाडी नाही, म्हटलं जाऊ दे बाबा, पहिले हिच्यात बसून जाऊ, म्हणून डायरेक्ट निघालो आपण बसमध्ये भुसावळ जाण्यासाठी. आणि भुसावळला येतात आपल्याला थोडासा बी टाइम नव्हता भाऊ, आपण डायरेक्ट गेलो चार्जिंगच्या बसमध्ये बसून. आणि हे बस होती रे भाऊ एसी बस. ह्या बसचं तिकीट होतं 73 रुपये. आणि साध्या बसचं असं जळगाव भुसावळ नॉर्मल किती तिकीट लागते आपल्याला कमेंट मध्ये सांगून. नंतर सीधे पोहोचलो रे भाऊ आपण जळगाव मध्ये, आणि आपल्याला घ्यायला आले आपले मामाच्या गाडीवर बसून चाललो रे भाऊ मी आता घरी, कारण सकाळी आपल्याला पेपर बी द्यायला जायचा सीईटी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आपण तयार होऊन चाललो रे भाऊ मामाच्या गाडीवर. आणि आपला पेपर आपण कसा दिला आणि कुठे दिला हे सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये, म्हणून तुम्ही पार्ट 2 साठी आपल्याला आताच फॉलो करून टाका.